पूर्वीच्या काळी सर्कस येत होत्या तेव्हा लहान मुलांसह बालवृद्धांच्या मनाला आनंद मिळून जात होता. कारण होतं सर्कसमध्ये लहान मुलांना पालक वर्ग या ठिकाणी सहभागी असणाऱ्या जनावरांना दाखवण्यासाठी आणत होते. आता मात्र शासनाने जनावरांना बंदी घातल्याने सर्कसमध्ये केवळ कुत्रे पाहावयास मिळणार आहेत. जरी इतर जनावरांचा समावेश नसला तरी वेगवेगळे खेळ सादर करून निखळ मनोरंजन करण्यासाठी ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये शुक्रवारपासून सुरू झाली आहे. आयर्विन ख्रिश्चन मैदान इथे ही सर्कस आली असून या सर्कशीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे. काल सायंकाळी याचं उद्घाटन लहान मुलांच्या हस्ते करण्यात आलं आणि पहिल्या शोला सुरुवात झाली. करवीरवासियांनी तब्बल 15 वर्षांनंतर कोल्हापुरात दाखल झालेली ग्रेट बॉम्बे सर्कस पाहावी असे आवाहन व्यवस्थापक RM पिल्लई यांनी केले. राजन पिल्लई, मी व्यवस्थापक म्हणून काम करतो ग्रेट बॉम्बे सर्कस. आता आणलेली सर्कस सोलापूर शहरात मनोरंजन करण्यासाठी आणि ही सर्कसला 110 वर्ष सुमार 1920 मध्ये चालू आलेली स्थापना झालेली सर्कस आहे. ही महाराष्ट्रीयन सर्कस आहे, सांगलीची आहे. तर आता आणलेली आहे सोलापूर शहरातल्या मनोरंजनासाठी. सर्व कुटुंबाला येऊन बघा आणि आम्हाला प्रोत्साहित करा. आकर्षण काय काय आहे आमच्याकडे? सर्व आकर्षण आहे साहेब, छोटे मुलं पूर्ण संपूर्ण फॅमिली आकर्षण आहे. आता जी सर्कस मध्ये एकला सर्कस मध्ये आहे एक ग्रेट बॉम्बे सर्कस म्हणून. किती कलाकार आहेत? माझ्याकडे 120 कलाकार आहे आणि कुत्रे आहे आणि विदेशी आहे, इथिओपियन आहे, आफ्रिकन आहे. आधी कोल्हापूर शहरात संपूर्ण जिल्ह्यातली मी पब्लिकला ही विनंती करतो, तुम्ही येऊन आम्हाला प्रोत्साहित करा, ही विनंती आमची. ग्रेट बॉम्बे सर्कस कोल्हापूरकरांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन आले असून या सर्कशीमध्ये आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश असणार आहे. आफ्रिकन, मणिपुरी, नेपाळी, रशियन, इथिओपियन, बंगाली, आसाम आणि आंतरराष्ट्रीय कलाकार चित्तथरारक कसरती सादर करणार आहेत. कोल्हापूरकरांसाठी उन्हाळी सुट्टी मनोरंजनाची मेजवानी ग्रेट बॉम्बे सर्कसच्या माध्यमातून समोर आली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.